नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. गोल्डन अनालिसिस करणार आहे आपण. 3 एसएल गेलाय टोटल, पण तिन्ही एसएल मध्ये तुम्ही पाहिलं असेल मार्केटनं फक्त एसएल स्वीप केलेत आणि आपली डायरेक्शन पकडलेली आहे. वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाहीये. फक्त तुम्हाला वाटत असेल की पैसे गेले, पण पैसे जात नसतात. ते मार्केट आपल्याला काही ना काही नवीन गोष्टी शिकवतंय. बाय मिस्टेकली विसरलो हे की लास्ट वीक आहे मंथचा आणि त्याच्यामध्ये मार्केटमध्ये व्हॉल्यूम कमी असतं आणि तरी सुद्धा ट्रेड केलेले आहेत आणि मार्केटमध्ये 3 एसएल गेले. छोटे एक्सप्लेन करूया, प्रत्येक ट्रेड एक्सप्लेन करून दाखवतो. एक्झॅक्टली टायमिंग हे दाखवतो, कुठं कुठं कशामुळे का ट्रेड घेतला होता. हे बघा, हा पहिला ट्रेड होता आपला सेल डायरेक्शनला. इथं बघा टायमिंग होतं 10:50 कॅन्डल होती. इथं सेल डायरेक्शनला एंट्री घेतलेली होती आपण. एंट्री झाली, मार्केटनं एसएल फक्त स्वीप केला बघा इथं आणि त्यानंतर धडकन मार्केटनं क्रॅश केला. एक्झॅक्टली क्रॅश जेवढं टार्गेट होतं तेवढं फुल टार्गेट मार्केटनं मारलं होतं, पण एसएल घेऊन गेलं. मला वाटतं या दिवशी बऱ्याच लोकांनी प्रॉफिट केलेला होता, कारण काही लोकांनी थोडेसे एसएल वरती लावलेले होते. रिझन बघा ट्रेडचं, झूम आउट करून दाखवतो. झूम आउट केलं, इथं आहे स्विंग लो टू स्विंग हाय, अशी फिबोनाची आपण ड्रॉ करू शकतोय. आय थिंक इथून ड्रॉ केली होती यावेळेस, हे बघा इथून, आणि अशा प्रकारे फिबो ड्रॉ केली. एक्झॅक्टली एरिया आहे 61चा. म्हणजे मार्केटमध्ये बघा, ज्या लोकांनी इथं कोणी सेल केला असेल तर ती लोक इथं एक्झिट होतात. ज्यांनी बाईंग केलेले आहे त्यांचे स्टॉप लॉस डाऊन साईडला अवेलेबल होतात, म्हणजे लिक्विडिटी डाऊन साईडला अवेलेबल आहे. मग मार्केट कोणत्या डायरेक्शनमध्ये मोमेंटम करणार? सेल डायरेक्शनमध्ये मोमेंटम करणार. मार्केटच्या अल्गोरिदमनुसार मार्केट डाऊन साईडला आलेला आहे, पण एसएल स्वीप झालेला होता. ठीक आहे. मग ह्याच्यानंतर आला परत मंडे. आपण वेट केला, इथं मंडेची वाट बघितली. मंडे होतो ट्रॅव्हलिंग मध्ये. मग ट्रॅव्हलिंग मध्ये असताना आता मार्केटमध्ये काय झालेलं आहे बघा तुम्ही. मार्केट बघा डाऊन डायरेक्शन, डाऊन डायरेक्शन, डाऊन डायरेक्शन, डाऊन डायरेक्शन, अशा प्रकारे मोमेंटम झालेला आहे. त्याच्यानंतर फिबो ड्रॉ करूया इथल्या स्विंग पासून इथल्या स्विंग पर्यंत, आणि इथं 0.5च्या लेवल पासून मार्केटनं रिजेक्शन घेत. 0.5 पासून मार्केट रिव्हर्स घेताना दिसत होतं. आता बघा, सोमवारी माहित नसते मार्केटचा अल्गोरिदम आपल्याला परफेक्टली की वीक मध्ये मार्केट कसं परफॉर्मन्स करणार आहे. त्याच्यानुसार बघा मार्केट मध्ये आपण इथून इथपर्यंत अशी फिबो ड्रॉ केलेली होती. इथं आपल्याला कन्फर्मेशन कॅन्डल सापडली. ओके. मग ह्याच्यानुसार आपण इथं बाय डायरेक्शनला एंट्री घेतली होती. मार्केटनं परत एकदा एसएल स्वीप केला. मंडेला मार्केट होलाडायला असते, पण आम्हाला असं वाटलं की मार्केट आपण ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, त्यामुळे थोडं अनालिसिस चुकलेलं आहे असं वाटलं. आणि पण ओव्हरऑल बघितलं तर मार्केट बघा, तुम्ही ट्रेंड बघू शकताय, फुल मार्केटनं अपसाइड मोमेंटम केलंय. तुम्हाला वाटत असेल की मार्केट असं भरपूर एंट्री पासून खाली जाऊन मग वरती गेल्यावर जर भरपूर खाली आलं असतं तर म्हणलं असतं की अनालिसिस चुकीचं होतं, पण मार्केटनं फक्त इथं आपले एसएल स्वीप केले आणि अपसाइड मोमेंटम केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर बघा तिसरा ट्रेड म्हणजे आजचा. हे बघा, हे पण लाईव्ह एक्झाम्पल समोर आहे. एंट्री घेतली, एसएल स्वीप मारला. जास्त वरती गेलंय का बघा? जास्त वरती गेलेलं नाही आणि तिथून मार्केटनं फॉल केलाय. आता बऱ्याच लोकांनी ह्याच्यानंतर काय मेसेज केले की सर एसएल थोडा वरती लावायला पाहिजे होता, म्हणजे मार्केट खाली आलं असतं. असं नसतं मित्रांनो. आपली स्ट्रॅटेजीला आपण स्टिक राहायचं आहे. मार्केटसाठी आपण आपल्याला चेंज करू शकत नाही, कारण ही जी गोष्ट आहे असं नाही की स्ट्रॅटेजीमध्ये किंवा अल्गोरिदम मध्ये काही चेंज आलाय. अनालिसिसमध्ये मिस्टेक एकच झाली की लास्ट वीक ऑफ मंथ आहे, त्याच्यामुळे व्हॉल्यूम मार्केटमध्ये कमी असतं. एवढीच फक्त छोटीशी मिस्टेक झाली, तरी सुद्धा एंट्री घेतलेली आहे. कसं झालं, न्यू आपण कॉपी रेटिंग स्टार्ट केलेली आहे, त्यानंतर सिग्नल स्टार्ट आहेत, प्लस सेमिनार आहे. या सगळ्यामध्ये मेन गोष्ट जी विसरून गेलो आम्ही ती म्हणजे लास्ट वीक ऑफ मंथ, आणि त्याच्यामुळे हे 3 एसएल बॅक टू बॅक गेलेले आहेत. ओके. काही प्रॉब्लेम नाही बघा. हे तुम्ही जर नीट ऑब्झर्व करा बघा, मी दाखवतो तुम्हाला. हा एसएल कितीचा आहे? 16 पिपचा आहे. त्यानंतर बघा हा एसएल कितीचा आहे? 7 पिपचा एसएल आहे फक्त. आणि ह्या दिवशी एसएल बघा 9 पिपचा आहे. म्हणजे किती गेले? 9, 7, 16 आणि हा किती होता? 16. म्हणजे टोटल एसएल किती पॉईंटचा गेलाय, किती पिपचा गेलाय? 32 पिपचा एसएल गेलेला आहे. आणि तुम्ही एकच टार्गेट जरी पकडलेला असेल मार्केटमध्ये तर आपलं आय थिंक 45 पॉईंटचं टार्गेट झालेलं होतं. तो ट्रेड बघूया आपण कुठं होता. आणि इथं बघू शकता तुम्ही, वेनसडेला आपण एकच टार्गेट पकडलं होतं 55 पिपचं. म्हणजे 3 एसएल गेलेत किती पिपचे? 36 पिपचे. आणि एक टार्गेट किती आलं आहे? 55 पिपचा आहे. ह्याला म्हणायचं असतं रिस्क रिवॉर्ड आणि स्ट्रॅटेजी. अशी स्ट्रॅटेजी बनवावी लागते की बाबा 3 एसएल गेले तरी सुद्धा आपण प्रॉफिटमध्ये ओव्हरऑल राहिलो पाहिजे. आता ह्याच्यात बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय झाला की तुम्ही गुरुवारी जॉईन झालाय सिग्नल ग्रुपला आणि तुमच्या बरोबर 3 एसएल गेलेत, मग तुम्हाला त्याचं वाईट वाटतंय. पण असं काही नाहीये. एक जरी टार्गेट आलं ना, आता उद्या दिवस आपण ब्रेक घेतोय. का ब्रेक घेतोय? तर बाबांनो, अल्गोरिदम मध्ये काही चेंज आहे का किंवा काही प्रॉब्लेम आहे का हे चेक करण्यासाठी आपण उद्या दिवस ब्रेक घेतोय. जर मार्केट परत आपल्या सेम रूल्स नुसार चालायला लागलं तर आपण परत कंटिन्यू करणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण एक जरी टार्गेट आलं ना, हे टोटल रिकव्हर होऊन जातं सगळं, त्याच्यामुळे कोणी काही टेन्शन घ्यायचं नाही. जसं बघा आपण म्हणतो ना की एका स्ट्रॅटेजीवरती स्टिक राहिलं पाहिजे, तसंच
इथं पण आता तुम्ही एका सिग्नल घ्यायला चालू केलेत ना, त्याच्यावरती स्टिक राहा. सलग 2 टार्गेट हिट झालं, आतापर्यंत जेवढा लॉस आहे तेवढा सगळा कव्हर होऊन तुम्ही प्रॉफिटमध्ये येऊन जाचाल. ओके, 3 एसएल काय तुमचे एकट्याचे नाहीत, माझे पण ते 3 एसएल गेले आहेत, कारण ते सेम ट्रेड मी तिथंही घेतो आणि कॉपी ट्रेडिंगलाही सेम ट्रेड आपले पडत असतात. ओके, कॉपी ट्रेडिंगलाही बॅक टू बॅक 2 एसएल आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये, काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये. लगेच 1-2 एसएल न कोणी काय आपली सायकोलॉजी खराब घेऊन करून घ्यायचं काय कारण नाही. आम्ही रिलॅक्स आहे, तुम्ही पण रिलॅक्स राहा. ओके, बाकी स्टडी करून एकदम परफेक्ट उद्या किंवा परवाचा ट्रेड आपल्याला भेटून जाईल. ठीक आहे, अजून काय प्रॉब्लेम असतील बिनधास्त मला कॉमेंटमध्ये मेसेज करा, कॉमेंट करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा. व्हॉट्सअपचे रिप्लाय थोडे लेट भेटतात, कारण या दिवसामध्ये कॉपी रेटिंग आपण अनाऊन्स केल्यामुळे भरपूर सारे मेसेज येत आहेत. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.